दर्यापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्यात वाळू माफिया हे मध्यरात्री नदीपात्रातून सर्रासपणे वाळूची तस्करी करत आहेत। मात्र स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल विभाग कारवाई करण्यासाठी असमर्थ ठरत असल्याचा आरोप केला जातोय। आता तर सामान्य जनतेवर सुद्धा प्राणघातक हल्ले केले जात आहेत। आज गुरुवार रोजी पहाटे 3 वाजताच्या दरम्यान शिवसेना उबाटा गटाचे उपशहर प्रमुख प्रशांत ठाकूर हे आपल्या शेतात तुरीची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांना अवैध वाळूचा ट्रॅक्टर दिसला व त्यांनी तो थांबवला असता या दरम्यान 3 ते 4 अवैध वाळू माफियांनी प्रशांत ठाकूर यांच्यावर शहरातील बुटी चौक या ठिकाणी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हल्ला करणारे 3 अवैध वाळू माफिया हे घटनास्थळावरून फरार झाले। फिर्यादी प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी फिर्यादीचे मेडिकल केले असून आरोपी विरुद्ध अद्यापही कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप फिर्यादी प्रशांत ठाकूर यांनी केलेला आहे। पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्याकडे वारंवार अवैध वाळू माफिया संदर्भात तक्रारी जाऊन सुद्धा वाळू तस्करी बंद होण्याचे नाव घेत नाही, तर पोलिसातीलच काही मुख्य अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून हे अवैध वाळू माफिया सर्रासपणे वाळूची तस्करी करत आहेत। त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल हा प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे चोरीत जात आहे। या संबंधित कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वारंवार वरिष्ठांकडे तक्रार होऊन सुद्धा त्यांच्यावर वरिष्ठांकडून अद्यापही कार्यवाही का नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। तर अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे हे उद्या अमरावती दौऱ्यावर येत असून आता पालकमंत्री या गंभीर बाबीकडे लक्ष देणार का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। वाळूचं ट्रॅक्टर रात्री चालू होतं। मी माझ्या मजुराला सोडायला गेलो सोकारीसाठी शेतात, तर ते शिवा गुल्हाण्याचा ट्रॅक्टर होता, तो खाली करून राहिला होता। त्याला वाटलं की मी पकडायला आलो, तर मला त्यानं दंड्यानं मारलं की माझं ट्रॅक्टर कसं काय पकडतं। जिथं तो खाली करून राहिला तिथं 30 ते 40 ट्रिपा आहे त्याच्या घराजवळ, आणि मला मारून पळाला। तो शिवराम आणि त्याचा भाऊ गौर कशानं मारलं? त्यानं दंड्यानं मारलं मला की बा माझं ट्रॅक्टर पकडून देऊन राहिला का तू। मी फक्त माझं मजूर सोडून 2 व्हीलरने येऊन राहिलो, तर तो भेला की बा मी गाडीला बलून राहिलो, पकडून देऊन राहिलो। अशाच्यानं जनताचं काय होणार? रात्रीचे चोरीचे ट्रॅक्टर असे चालून राहिले व आम्हाला त्रास होऊन राहिला। आम्ही तर